ऑपरेशन सिंदूरमुळे देशात आनंदाचे वातावरण. ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेने केला जल्लोष. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने रात्री 1:30 वाजता बदला घेतला. लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय लष्कराने मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून शिवसेना कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप लोकांवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. त्यातच आपले सैनिक कधी बदला घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कालच्या भारताच्या हल्ल्यानंतर सर्व भारतीयांमध्ये आनंद पसरला आहे, असे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यावेळी म्हणाले. या जल्लोषात हेमंत पवार, किरण नागती, प्रकाश पायरे, बाळा गवस, मालती पाटील, नम्रता भोसले, वंदना डोंगरे, पूजा वाघ, प्रीतम राजपूत, निखिल बुडजडे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिंदे गटाचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अरे लागेल काय, चला पुढे. भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान. अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान. ईट का जवाब पत्थर से. आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं. त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो. इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून आज जो स्ट्राईक केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करांचं जेवढं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा त्यांनी कारवाई करावी आणि पाकिस्तानला बेचिरा करावं. अख्ख्या हिंदुस्थानची जनता मोदी साहेबांचे आभार मानतील की या पाकिस्तानला खरं तर बेचिरा करायला पाहिजे आणि बेचिरा करून भागला पाहिजे, त्यांचा नायनाट करायला पाहिजे. इन्कलाब.